नमस्ते, तुम्ही ऐकत आहात मानव परिचयचे आणखी एक प्रगतशील प्रकरण। मागील भागात प्रेम आणि विचारांचा विजय झाला। नासिर आणि सबाच्या पहिल्या रात्रीनंतर त्यांच्या आयुष्यात एक नवीन पहाट उगवली आहे। नासिरची अम्मी आता शनायाची काळजी घेण्यात व्यस्त आहे आणि घरात सुखद समृद्धी परतली आहे। शिक्षणाचा मार्ग, नासिरने सबाच्या अभ्यासासाठी घरात मदतनीस नेमले आणि कोचिंगची व्यवस्था केली। जेव्हा सबा बुरखा घालून कोचिंगला जाऊ लागली तेव्हा नासिरने प्रेम आणि अधिकाराने सांगितले, सबा, आतापासून तुझ्यावर बुरख्याचे कोणतेही बंधन असणार नाही। सबाने आधुनिकतेच्या या स्वीकाराचे मनापासून स्वागत केले। सबाच्या सामाजिक वेदना। सगळं काही ठीक होतं, पण सबाला शेजाऱ्यांची उदासीनता आणि दुर्लक्ष खूप टोचत असे, कारण नासिरवर फतवा होता। नासिरचे समाधान। सबाची उदासी पाहून नासिरने तिला विवेकाचा धडा शिकवला। तो म्हणाला, या उरलेल्या वेळेचा आणि ऊर्जेचा वापर तू माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुझ्या प्रवेश परीक्षेचा जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी कर। जेलचा धडा। नासिरने सबाला त्याच्या डायरीतील एक पान वाचायला दिले, जिथे सखोल चिंतन लिहिले होते। ईश्वराने मनुष्याला धैर्य आणि विवेक असे दोन विलक्षण गुण दिले आहेत। नासिरने सांगितले की न्यायाने मिळालेली मलम आणि जेलमधील धैर्याने त्याच्यातील पैशाचिक अस्तित्व संपवून टाकले। सबाचे यश आणि दोन शुभ बातम्या। या दार्शनिक प्रेरणेतून सबाने संकल्प केला की ती आपल्या कर्तृत्वाने शेजाऱ्यांना थक्क करून सोडेल। इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश। 5 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर सबाने इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेत कल्पनेपेक्षा जास्त यश मिळवले आणि तिला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NIT मध्ये प्रवेश मिळाला। नासिरची भेट। यशाच्या रात्री नासिर आईस्क्रीमसोबत आणखी 2 शुभ बातम्या घेऊन आला। इम्रानचे लग्न ठरले आहे आणि नासिरने एका चांगल्या सोसायटीत फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला आहे, जिथे संकुचित विचारसरणीचे शेजारी नसतील। नासिरचे आत्मविश्लेषण। आनंदाने भरलेल्या बेडरूममध्ये सबाने नासिरला एक खोल गोष्ट सांगितली, तुमची पहिली पत्नी फिरदौस दुर्दैवी आहे, जिने तुमच्यासारखा इतका सज्जन पती मिळवूनही गमावला। अभूतपूर्व कबुली। नासिर तणावमुक्त होऊन म्हणाला, सबा, खरं सांगू तर हे फिरदौसचं नाही तर माझं दुर्दैव आहे की मिळवल्यानंतर मी त्यांना गमावलं। नासिरने सांगितले की फिरदौस त्याला चुकीच्या आधी मिळाली होती, तर सबा त्याला चूक सुधारल्यानंतर मिळाली आहे। विवेकाचा निष्कर्ष। प्रत्येक मनुष्यात चांगलं बनण्याचं सामर्थ्य असतं। जे लोक स्वतःला आपल्या चुकीच्या धारणा आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात, ते चांगले बनतात। कथेचा आरंभ। नासिरच्या हृदयातील विचार ऐकून सबा मुग्ध झाली। ती म्हणाली, आजची रात्र तुम्ही मला तुमची कहाणी अशीच ऐकवत राहा, जोपर्यंत मला झोप लागत नाही। ऐका। नासिर आपली कहाणी एका गोष्टीसारखी कशी सांगू लागतो, ती कहाणी ज्याने त्याला एका कट्टरपंथी हैवानापासून प्रगतशील मानवात बदलले। मानव परिचय मध्ये तुम्ही ऐकाल। भाग 18। विवेकाचे जागरण आणि नवीन जीवनाचा संकल्प। जेव्हा नासिर आणि सबाचे डोळे उघडले तेव्हा त्यांच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली होती। अम्मींनी नाश्ता चहा तयार केला होता। दैनंदिन कामांनंतर सबा आणि नासिर जेव्हा टेबलावर आले तेव्हा त्यांना प्रसन्न पाहून अम्मी खूप खुश झाल्या। त्यांना दिलासा मिळाला की भूतकाळ एका दुःखद स्वप्नासारखा निघून गेला आहे। त्या विचार करू लागल्या, आज नासिरचे अब्बू जिवंत असते तर या मुलांना प्रसन्न पाहून त्यांना आणखी 40 वर्षे जगण्याची इच्छा झाली असती। लवकरच नासिरने एक स्वयंपाकी नेमला। घरात योग्य सोयीसुविधा करण्यात आल्या। आता अम्मी शनाया आणि घरच्या मदतनीसांसोबत व्यस्त राहू लागल्या। नासिरच्या अब्बूंच्या जाण्याने अम्मींच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी शनायामुळे भरून निघाली। त्यांनी सबाला अभ्यासासाठी आणि नासिरसोबत वेळ घालवण्यासाठी मोकळे सोडले होते। थोडक्यात सांगायचे तर परस्पर सामंजस्याने या घरात ती सुखद समृद्धी परतली आहे, जी नासिरने फिरदौसला घटस्फोट दिल्यावर रुसून निघून गेली होती। सबाचा अभ्यासाचा सराव सुटल्यामुळे तिला पुस्तके वाचायला कठीण जात होते। हे पाहून नासिरने सबाच्या कोचिंग क्लासची व्यवस्थाही केली। नासिरने असेही ठरवले की सबाला कोचिंगला सोडायला आणि आणायला नासिर स्वतः किंवा इम्रान जातील। नासिरसोबत सबा जेव्हा पहिल्या दिवशी कोचिंगला जाऊ लागली तेव्हा तिने बुरखा घातला होता। नासिरने हे पाहून तिला बुरखा काढण्याची खूण करत सांगितले, सबा, आतापासून तुझ्यावर बुरख्याचे कोणतेही बंधन असणार नाही। सबाला नासिरकडून हे ऐकून खूप चांगले वाटले। तिने नासिरला सांगितले, जी धन्यवाद। अशा प्रकारे सबाचा अभ्यास आणि कोचिंग सुरू झाले।
नवीन घरात सर्व काही अनुकूल असतानाही सबाला कधी कधी एक गोष्ट टोचायची. नासिरच्या सामाजिक बहिष्कारामुळे शेजाऱ्यांची उदासीनता तिला वेदना द्यायची. कधी कधी यामुळे उदास दिसणाऱ्या सबाला नासिरच्या तीक्ष्ण नजरेने ओळखले. एका दिवशी सबा अशीच उदास असताना नासिरने तिला विचारले, काय झालं सबा, कधी कधी तुला माझ्याशी लग्न करून आनंद वाटत नाहीये का? सबाने उत्तर दिले, जी असं नाहीये. पत्नीला प्रोत्साहन देणारा तुमच्यासारखा पती ज्यांना मिळतो त्या पत्नी नशीबवानच असतात. नासिरने विचारले, मग आज तुझा हा गोड चेहरा असा उदास का आहे? सबा म्हणाली, आम्हाला इथल्या शेजाऱ्यांच्या वागण्या बोलण्यामुळे कधी कधी भीती वाटते. माझ्या अब्बूंच्या घरापाशी शेजारी आम्हाला किती प्रेम द्यायचे, त्याच्या उलट इथे आम्हाला तिरस्काराचा अनुभव येतो. तेव्हा नासिर म्हणाला, सबा, शेजारपाजारच्या वागण्यात हा जो बदल झालाय तो माझ्यावरच्या फतव्यामुळे आहे. नाहीतर याआधी अम्मी अब्बूंच्या स्वभावामुळे हेच लोक आमच्याशी खूप प्रेमाने वागत असत. सबाने विचारले, मग आता त्यांची ही उदासीनता दूर करण्याचा काही उपाय नाही का? नासिरने उत्तर दिले, सबा, तू तुझी दृष्टी बदलून बघ. जे वातावरण सर्वांना त्रासदायक वाटतंय तिथेच आपल्यासाठी काही संधी आहेत. वेळेचा योग्य वापर करून तू तुझं कौशल्य सुधारू शकतेस आणि यश मिळवू शकतेस. सबाने विचारले, तुम्ही सांगा, मी या वातावरणात स्वतःला कसं जुळवून घेऊ? नासिरने मिश्किलपणे उत्तर दिले, इथे तुला भेटायला किंवा तुझ्याशी बोलायला जास्त लोक नाहीत. यामुळे तुझा मौल्यवान वेळ आणि ऊर्जा वाचत आहे. या वाचलेल्या वेळेचा उपयोग तू माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तुझ्या परीक्षेचा जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी कर. या बोलण्याने लाजून सबाने तिचा चेहरा नासिरच्या छातीत लपवला. तेव्हा नासिरने तिला घट्ट मिठीत घेत सांगितले, वा सबा, किती समजूतदार आहेस तू. पहिल्याच क्षणापासून तू माझ्या सल्ल्यावर अंमलबजावणी सुरू केली आहेस. नासिरच्या विनोदाचा आनंद घेत सबा हसू लागली. अशा प्रकारे सबाची उदासी संपली. तेव्हा नासिर म्हणाला, सबा, मी 3 वर्षे जेलमध्ये होतो. लोक जेलच्या कल्पनेनेच शहारतात. प्रतिकूल परिस्थितीत तिथे मी शिकलो की जर आपण कठीण काळ योग्य प्रकारे हाताळला तर आपल्याला असा धडा मिळतो जो आयुष्याला योग्य दिशा देतो. मी आता वर्कशॉपला चाललो आहे. तू अभ्यासाच्या दरम्यान थकल्यावर माझ्या डायरीचं हे पान वाच. असे म्हणत नासिरने एक डायरी सबाला दिली होती. नंतर नासिरने सांगितल्याप्रमाणे सबाने तसेच केले. त्या दिवशी सबा 3 तास सलग अभ्यास केल्यानंतर तिने डायरीचे ते पान उघडले ज्यात नासिरच्या अक्षरात लिहिले होते, ईश्वराने मनुष्याला धैर्य आणि विवेक असे 2 विलक्षण गुण दिले आहेत, ज्यांच्या वापराने कोणताही मनुष्य आपली मोठी चूक सुधारू शकतो किंवा मोठ्या नुकसानीतून सावरून इतरांपेक्षा मोठी यशस्वीता मिळवू शकतो. दुर्दैवाने आजच्या काळात खूप कमी लोक या गुणांचा वापर करतात. कोणाला तरी धैर्य आणि विवेक वापरताना पाहणे ही आज विरळ गोष्ट झाली आहे. आज माणसांमध्ये अशी स्पर्धा सुरू आहे की त्यांना हे गुण अर्थहीन वाटतात. सर्वात भयानक स्पर्धा ती आहे जिथे लोक आपला धर्म दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ सांगण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावरच्या फतव्याच्या मुळाशीही मला हीच स्पर्धा दिसते. तेव्हा योगायोगाने जज हरिश्चंद्र यांच्याकडून मिळालेल्या न्यायाच्या मलमने माझ्यातील सुप्त विवेकाला जागे केले. जेलमध्ये मला जीवनाबद्दल शांतपणे विचार करायला वेळ मिळाला. तिथेच माझा विवेक प्रगल्भ झाला आणि मी चांगले साहित्य वाचू लागलो. अशा प्रकारे जेलमध्ये जाण्यापूर्वीचा हैवान नासिर संपला आणि जेलमधून सुटलेला नासिर आता खऱ्या अर्थाने एक माणूस बनला होता, जो आता माणसासारखा वागू आणि जगू लागला होता. नासिरने लिहिलेले डायरीचे हे पान सबाने वारंवार वाचले. यातून प्रेरित होऊन सबाने संकल्प केला की शेजारचे लोक जे आपल्या संकुचित वृत्तीमुळे सबा आणि तिच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत आहेत, या लोकांना सबा आपल्या मेहनतीने मिळवलेल्या यशाने थक्क करून सोडेल, ज्यामुळे त्यांना आपल्या वागण्यासोबतच आपल्या धारणा आणि विश्वासांचा फेरविचार करायला भाग पडेल. सबाकडे प्रतिभा होतीच, त्यात या संकल्पाची आणि नासिरच्या प्रोत्साहनाची जोड मिळाल्यामुळे ज्या दिवशी इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेचा निकाल लागला त्यात सबाला कल्पनेपेक्षा जास्त यश मिळाले. केवळ 5 महिन्यांच्या अभ्यासात सबाला असा रँक मिळाला ज्यामुळे तिला शहरातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत NIT प्रवेश मिळणे सुलभ झाले. निकालाच्या रात्री सबाचे आईस्क्रीम प्रेम लक्षात घेऊन नासिरने वेगवेगळ्या फ्लेवरची खूप सारी आईस्क्रीम आणली. आधी नासिरने सबाला जवळ घेऊन अभिनंदन केले आणि मग अम्मी व शनायासोबत आईस्क्रीम खाताना तो म्हणाला,
सबाच्या या यशासोबतच आज माझ्याकडे आणखी 2 शुभ बातम्या आहेत. हे ऐकून अम्मी फक्त हसल्या, पण सबा ऐकण्यासाठी अधीर झाली. ती म्हणाली, जी लवकर सांगा, मला एक क्षणही वाट पाहवत नाहीये. नासिरच्या मनात क्षणभर सबाला छळण्याचा मिश्किल विचार आला, पण मग तो त्यागून तो म्हणाला, पहिली शुभ गोष्ट म्हणजे इम्रानचं लग्न ठरलं आहे. सबा तक्रार करत म्हणाली, लग्न ठरण्यापर्यंत गोष्ट आली आणि मला आता सांगितलं जातंय. नासिर हसत म्हणाला, बरं, आपण तुझ्या या तक्रारीवरच बोलूया. दुसरी बातमी राहू देऊया. सबा खोटा राग दाखवत म्हणाली, जी मी तुमच्याशी बोलणार नाही. तुम्ही मला इतक्या कठीण अभ्यासात लावलं आणि आता बातमी ऐकवण्यासाठीही तरसवताय. सबाच्या या अभिनयावर अम्मींना हसू आले. त्या हसत म्हणाल्या, नासिर, तुझ्याकडे जी बातमी आहे ती लगेच सांग. आमच्या लाडक्या सुनबाईला सबाला आता जास्त त्रास देऊ नकोस. नासिरने मग गंभीरपणे सांगितले, यावर्षी आपल्या वर्कशॉपमधून खूप चांगलं उत्पन्न मिळालं आहे. त्यामुळे लोन घेऊन फ्लॅट घेणं सोपं झालंय. म्हणून मी एका चांगल्या सोसायटीत फ्लॅट घ्यायचं ठरवलं आहे. सबा आनंदाने म्हणाली, जी ही सोसायटी कुठे आहे? नासिर म्हणाला, याचं लोकेशन सबाच्या कॉलेजच्या जवळ आहे आणि सोसायटीतल्या लोकांची विचारसरणी इथल्या लोकांसारखी संकुचित नाहीये. तिथे राहिल्यामुळे आपल्याला शेजाऱ्यांची उदासीनता सहन करावी लागणार नाही. अम्मी मग उदास होऊन म्हणाल्या, पण नासिर बाळा, हे आपलं वडिलोपार्जित घर आहे. नासिर आदराने म्हणाला, अम्मी, हे घर आपण अशा गरजू माणसाला कमी किमतीत विकू जो याची चांगली काळजी घेईल आणि तिथे राहून आपल्या कुटुंबाची प्रगती करेल. अम्मी समाधानाने म्हणाल्या, माझ्या मुलांनो, ज्या गोष्टीमुळे तुम्ही आनंदी आहात त्यातच मलाही आनंद आहे. सबाने अम्मींना मिठी मारली आणि म्हणाली, अम्मी, तुमची सावली आमच्यावर नेहमी असू द्या. याच तुमच्या छत्रछायेत आमची सुख समृद्धी आहे. अम्मी सबाच्या या वागण्याने भावुक झाल्या. त्या रात्री जेवणानंतर नासिर आणि सबा खूप आनंदी होते. तेव्हा सबा नासिरला म्हणाली, जी तुम्ही वाईट मानणार नसाल तर एक गोष्ट सांगू. नासिर हे ऐकून चपापला. सबा असं काय बोलणार आहे ज्यामुळे आपल्याला वाईट वाटू शकतं? मग आपले भाव लपवत तो म्हणाला, सबा, मला माहीत आहे की अम्मीनंतर या जगात तूच माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतेस. त्यामुळे तुझं कोणतंही बोलणं मला वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. तू मनातलं जे काही आहे ते बिनधास्त सांग. तेव्हा सबा म्हणाली, तुमची पहिली पत्नी फिरदौस दुर्दैवी आहे, जिने तुमच्यासारखा इतका सज्जन पती मिळवूनही गमावला. नासिर हे ऐकून तणावमुक्त झाला. नासिरने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, सबा, खरं सांगू तर हे फिरदौसचं नाही तर माझं दुर्दैव आहे की त्यांना मिळवल्यानंतर मी गमावलं. फिरदौसला गमावल्यानंतर मी त्यांना हृदयात ते आदराचं स्थान दिलंय ज्याच्या त्या नेहमी पात्र होत्या. सबाने हे ऐकून चकित होऊन विचारले, काय, तुम्हाला असं म्हणायचंय की मी तुमची योग्य जोडीदार नाहीये? नासिर म्हणाला, सबा, माझा चुकीचा अर्थ काढू नकोस. तू नक्कीच माझी योग्य जोडीदार आहेस, पण तू मला माझी चूक सुधारल्यानंतर मिळाली आहेस. तर फिरदौस मला चुकीच्या आधी देवाचा वरदान म्हणून मिळाली होती. दुर्दैवाने त्यावेळी माझ्याकडे फिरदौससारख्या चांगल्या पत्नीसाठी योग्य पती बनण्याचं शहाणपण नव्हतं. खरं तर फिरदौससाठी योग्य तोच सज्जन पुरुष आहे जो आज त्यांचा पती आहे. सबाला तेव्हा फिरदौसचा हेवा वाटला, पण तो न दाखवता ती म्हणाली, फिरदौस खरंच इतकी गोड आहे की तुम्ही त्यांच्या पाठीमागेही इतक्या आदराने त्यांची आठवण काढता. नासिर म्हणाला, हो सबा, तुला मिळालेला नासिर जेलमध्ये स्वतःला बदलल्यानंतरचा नासिर आहे. पण फिरदौसला ज्या नासिरचा सामना करावा लागला तो एक कट्टर आणि उद्धट नासिर होता. फिरदौसचं मिळणं आणि गमावणं झालं नसतं तर कदाचित नासिर कधीच सुधारला नसता. प्रत्येक मनुष्यात चांगलं बनण्याचं सामर्थ्य असतं. जे लोक स्वतःला अंधश्रद्धेपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात ते चांगले बनतात. जे तसं करत नाहीत त्यांना आयुष्यात इतके धक्के बसतात की त्यांना त्याची जाणीवही राहत नाही. सबा आता नासिरच्या विचारांवर मुग्ध झाली होती. ती म्हणाली, जी तुमचे हे विचार मला शारीरिक संबंधांपेक्षा जास्त सुखद वाटत आहेत. आज रात्री मी झोपेपर्यंत तुम्ही तुमची कहाणी अशीच ऐकवत राहा. नासिरने पाणी प्यायले आणि विचार केला की सबाला काय सांगणे योग्य ठरेल. तोपर्यंत सबा पांघरून घेऊन झोपली होती. मग नासिरने लाईट मालवली आणि तो सबासोबत झोपला. मग नासिर सबाला एखाद्या गोष्टीसारखी आपली कहाणी सांगू लागला.
आता ऐका मानव परिचयच्या या भागावर जेमिनाईने केलेली समीक्षा. उपशीर्षक विवेकाचे जागरण आणि नवीन जीवनाचा संकल्प. हा भाग नासिर आणि सबाच्या नात्यात स्थिरता आणि बौद्धिक खोली आणतो. नासिरच्या जेल प्रवासातून आलेले जीवन दर्शन सबाच्या भविष्याला आकार देते. हा भाग वैयक्तिक सुधारणेला सामाजिक रूढींवर विजय म्हणून प्रस्थापित करतो. 1. उदासीचे नियोजन आणि नवीन जीवन दर्शन. सामाजिक बहिष्काराचे आव्हान. सबाच्या उदासीचे कारण शेजाऱ्यांचे दुर्लक्ष आणि सामाजिक बहिष्काराची वेदना होती. नासिरचे सकारात्मक मार्गदर्शन. नासिर सबाच्या उदासीला सकारात्मक ऊर्जेत बदलतो. त्याचा तर्क आहे की एकटेपणामुळे वाचलेला वेळ तिने अभ्यासात लावावा. डायरीचे पान. नासिरच्या नैतिक परिवर्तनाचा हा केंद्रबिंदू आहे, जो धैर्य आणि विवेकाचे महत्त्व सांगतो. 2. सबाचे यश आणि समाजाला आव्हान. सबाचा संकल्प. नासिरची डायरी वाचून सबा संघर्षाचा मार्ग निवडते. तिचा संकल्प आहे की ती आपल्या यशाने त्या संकुचित वृत्तीच्या लोकांना चकित करेल. इंजिनिअरिंग प्रवेशात यश. सबाला NIT मध्ये प्रवेश मिळणे हे नासिरचे प्रोत्साहन आणि सबाच्या प्रतिभेचा मोठा विजय आहे. पलायन नाही तर प्रगती. नवीन सोसायटीत घर घेण्याचा नासिरचा निर्णय सबाला अनुकूल वातावरण देण्यासाठी आहे. 3. फिरदौसवर आत्मा स्वीकृती. नासिरची कबुली की फिरदौसला गमावणे हे त्याचे दुर्दैव होते, कारण तेव्हा तो एक चांगला पती बनण्यास पात्र नव्हता, हे त्याच्या पश्चात्तापाची खोली दर्शवते. सबाचा शेवटचा संवाद त्यांच्या नात्याला केवळ शारीरिक न ठेवता बौद्धिक स्तरावर नेऊन ठेवतो. भाग 18 समाप्त.